आज पहिल्यांदा मी घागरा घातला आणि कसा वाटला तर बघा, असा काही घागरा आहे आणि भाऊचं खूप मन होतं म्हणजे तू कोमल घागरा घेते, तू सुद्धा घागरा घे. तर असा वाटला मला घागरा. तर बघा, आज पहिल्यांदा घातला मी घागरा. तर नमस्कार, आता आम्ही आलेलो आहे बस्ता फाडायला. कोमल सुद्धा कोमल नमस्कार. राणी नमस्कार. आज सोनला घरी ठेवलेलं आहे कारण की आम्ही खूप लांब आलो ना, तिला उलट्या होत्या म्हटलं घरी ठेवलं आजीपाशी. आणि बाई बसली इथं रुदूला घेऊन. आता काय घेता काय सांगा मॅडम. तर आता आपल्याला कपडे सुद्धा घेणे, तर काय घेता काय नाही पाहूया कारण की कोमलला सुद्धा घागरा घेणे आहे ना. अजून भैया काय आला नाही, येई नसतो आता. बघा रुदू काय झालं, पुतळे पाणी चालू आहे. आता आम्हाला केव्हाचं बसून ठेवलं आणि आता आल्या आणि फोन लावलं किर करून टाकला आम्हाला, कधी येता कधी येता. हा असं असतं कुठं नवरदेवाला का? नवरदेव नाही आला बा, नवरदेवाला फोन नाही लावला का? चल दादा मिला आई चल चला मग काय घेता पाहू आपलं. तर आम्हाला त्यांनी खूप असे काही घागरे सुद्धा दाखवले. तर माझा विचार चालू होता का घागराच घ्या. तर मी मला ट्राय करून बघूया, चांगला वाटला तर घेऊ. पण मला पहिले कोमललाच घेऊ द्या कारण की कोमलला खूप हौस आहे ना घागरा घालायची. म्हटलं तू घे पहिले, मग तुला कसं वाटलं पाहिजे मग मी घेते. तर मग त्यासाठी पहिले पाहायला चालू केलं तर आम्ही ना. तर मग असे काय आम्हाला त्यांनी घागर दाखवले पण एवढं काही खास वाटलं नाही मला. पण त्यातलाच एखादा कोमलला चूज केलं तर आम्ही ना. मग मला मम्मा म्हणे हात तू घालून बघ म्हणे कसं वाटतं तुला, तर आवडेल तर घेऊ म्हणे आपण, नाहीतर राहू दे. मग मी म्हटलं चल ट्राय करते मी. तर मग मी हा अशा रंगाचा घागरा चूज केला. म्हटलं चला घालून पाहूया. पण मला काही तो आवडला नाही कारण की त्याचा रंग खूपच हे होता ना, म्हणजे घट कलर होता. मला पाहिजे तर फिकट कलर, पण मला तसा भेटलाच नाही. तर मग मी राहू दिला, काही घेतला नाही मी घागरा. तर ते म्हणे तुम्ही इथं ट्राय करून बघा म्हणे कारण की एकदा घातल्यावरती चांगलंच वाटेल म्हणे अंगावरती. तर म्हटलं चला घालून बघूया. पण तरी तो मला काही आवडला नाही. मग मी तो घागरा काही घेतला नाही आणि पूर्ण साडी बघूया म्हणलं. तर पाहू म्हणलं, पण मग तरी ते काय म्हणतात घागरा होता तो, पण तो कसा एकदम असा मला म्हणजे माझ्या चेहऱ्याला खुलत नव्हता तो. ओम भैयासुद्धा म्हणे चांगला नाही वाटत म्हणे तुला, तू दुसरा कलर बघ म्हणे. म्हणलं नाही मी आता घागरा घेतच नाही. आणि कोमलसुद्धा मला म्हणे की ताई तुम्ही घ्या म्हणे घागरा मस्त वाटतं म्हणे. आणि मी आजी मी म्हणजे पहिल्यांदाच घागरा घातला होता, म्हणजे अजून मी घागरा घालेला नव्हता. तरी बी ते म्हणे की घे म्हण तू, पण मग दुसरा कलर म्हणतो हा कलर काही घेऊ नको म्हण तू, चांगला वाटत नाही हा कलर तुझ्या अंगावरती, दुसरा कलर बघ. पण मला हा कलर आवडला होता पण मला नको जाऊ द्या. मग मी व्हिडिओ कॉल केला होता तुमच्या दाजीले, पण तुमची दाजी म्हणे नको चांगला नाही वाटत म्हणे घागरा नको घेऊ म्हणे, साडीच बघ. तर मग आम्ही साडी बघायसाठी गेलतो. तर मग कोमलसाठी म्हणजे साडीच बघ नव्हती, पण मला चला कोमलला पहिले घागरा घेऊन घेऊया आणि मग आपण साडी घेऊ. त्यात हा रुदू लेकरं एवढे परेशान करत होते आणि एवढ्या परेशानामध्ये आमच्यासोबत एवढा मोठी घटना घडली तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर असं काय झालं होतं याच्यामध्ये. तर पहिले घागरा घेतला म्हणजे आम्ही 1 वाजता गेलतो घरून. तर आम्हाला घरी यायला 5 वाजले आणि त्याच्यात आपल्या परीची सुद्धा झोप झाली नव्हती, रुद्रसुद्धा झोप झाली नव्हती. आणि काय गोळ झालं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार ते, म्हणून व्हिडिओ पुरा बघा. तर हा गुलाबी कलरचा घागरा आम्हाला आवडला होता, पण ते आम्हाला असे नवीन घागरा तुम्ही कन्फ्यूज होऊन गेलो कोणता घागरा घ्या म्हणून. तर एक घागरा घेतला आम्ही ना. मग मला त्याला साडी घेऊया. तर बघा अशा कलरची आम्ही साडी बघितली, पण आम्हाला जशी पाहिजे तशी साडीसुद्धा भेटत नव्हती. तर मला काय करा, तर त्यांचं म्हणणं आलं तुम्ही त्या ट्राय करून बघा म्हणे, जर तुम्हाला चांगली वाटली तरच घ्या म्हणे साडी. तर ही सुविधा आमच्या इकडे नाही आहे, पण इकडे जाण्याला सुविधा आहे साडीचे, म्हणजे ट्राय करून बघायची, जर पसंत पडली तर तुम्ही घ्या असं त्यांचं म्हणणं आलं. तर म्हणलं बरं आहे, मला ही आपल्याकडे सुद्धा अशी सुविधा पाहिजे, पण आपल्याकडे तशी नसती. तर अशी काही साडी पाहिली आम्ही ना. तर एवढ्या साड्यामध्ये कोणची साडी घ्या म्हणून हे सुद्धा मला विचार पडतो. काय बघा हा सायकल राणी याला सायकल आणून दे बरं. तर ही जांभळ्या कलरची साडी पाहत होतो आम्ही, पण नाही म्हणे निळ्या कलरची. तर ओमा म्हणे हा नको घेऊन कलर चांगला नाही वाटत. मग ही साडी बघितली आम्ही ना. तर ही साडीसुद्धा मला आवडली नाही. मला नाही भाऊ मला ही साडी काही आवडली नाही. आणि थोडं तुम्हाला आवाजसुद्धा येत असतील तर सांभाळून घ्या, येणारे जाणारे आहे त्याचा आवाज येतोच. आणि लेकरंसुद्धा घरामध्ये. तर खूप कलरच्या साड्या बघितल्या मी ना, पण मला एक बी साडी आवडत नव्हती. मला काय करा बाप्पा. आणि काय झालं तुम्हाला मी सांगणारच आहे. तर ही साडी बघा, तर ही साडीसुद्धा मला आवडली नाही. तर मला तर ही पहिली साडी बघितली ती साडी आपण ट्राय करून बघूया. तर मग मी ही साडी ट्राय केली. तर कशी वाटते बघा ही, आणि हा कलर कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून सांगा तुम्ही.
तर बघा ही साडी मला आवडली तर मग मी ही साडी घेतली. पण मग ही साडी नेसल्यावर सुद्धा मला अजून थोडा विचार पडला कोणची घेऊ म्हणून. तर मी दुसरी साडी ट्राय केली अजून. तर ही साडीसुद्धा मला खूप आवडली. पण काय करसान, भावाचं लग्न आहे तर एकच साडी घेऊ शकतो, दोन नाही घेऊ शकत का त्यांना लोबाडायचंच करू. तर मग मीनं काय केलं, ही साडी की आपल्या आईला जसं आईला साडी घ्यायची होती ना, तर मग ही साडी आईसाठी काढली आणि माझ्यासाठी ती निळीच साडी काढली मीनं. तर माझी चॉईस कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा मला तुम्ही, की ही निळ्या जांभळ्या कलरची साडी माझ्या अंगावर, मोरपंखी कलरची साडी माझ्या अंगावर कशी वाटते ते सुद्धा सांगा मला. आणि ही साडी कशी वाटते हे सुद्धा सांगा, कारण की ही साडी मी आईसाठी घेतली. आईला म्हणलं साडी घेऊ. आणि आम्ही ना रोहिणीसाठी सुद्धा साड्या घेतल्या 2. आणि पिवळ्या कलरची साडी आपल्या आईल्याने कोमलने माझ्याकडून घेतली मी ना. तर चला मग तुम्हाला मी साड्या दाखवते आणि कशा वाटतात ते सुद्धा कमेंट करून सांगा मला. माझी चॉईस कशी ते सुद्धा सांगा. आणि काय घडलं हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ पुरा बघा. तर मग आम्ही काय केलं, म्हणलं चला आता आपण काय करू, म्हणलं आपल्या रामभाईसाठी शेरवानी घेऊया. तर काय करा, शेरवानी घ्यायला गेलो तसंही, पण भाऊसाहेबाला एक बी शेरवानी पसंत नव्हती. असंच झालं तसंच झालं. मला असा विचार पडलता काय करता, म्हणजे पुरा व्हिडिओमध्ये मला हे नाही आवडत, मला ते नाही आवडत, मला हे नाही आवडत. मग आखरी आम्ही जॅकेटचा ड्रेस घेतला तोसुद्धा मला नाही आवडत. म्हणजे आमच्या साड्या चूज करायला आम्हाला एवढा टाईम लागला, एवढा ड्रेस चूज करायला आम्हाला एवढा टाईम लागला. तर कसा ड्रेस घेतला ते सुद्धा तुम्हाला मी सांगणारच आहे, म्हणून काय एवढा विचार करू नका. कारण की नवरदेव तो नवरदेवच असतो असं माझं म्हणणं आलं. आणि अचानक काय झालं की बुवा आम्ही दुकानात गेलो, आम्ही सगळी शॉपिंग केली आणि ह्या दोघी जणीनं काय केलं, मी रुद्रपाशी होती, परी तिच्या मापापापाशी होती, आईनी कोमलनी 3 साड्या तिथंच राहू दिल्या. तर तो घरी आल्यावरती आम्ही एवढी आमची फजिती झाली तुम्हाला काय सांगा. तर कोणच्या 3.5 तर ठेवले तुम्हाला सांगते मी व्हिडिओमध्ये. तर बघा ही साडी आणली मी कोमलसाठी, हळदीसाठी आणलेली ही. आणि मी तुला एक प्रश्न विचारला होता, म्हणलं तुला आणि आपल्या कोमल ताईला सेम साड्या आणते, पण तिने माझं ऐकलं नाही. ती म्हणजे मला वेगळी पाहिजे, तर तिच्यासाठी वेगळी साडी आणली बघा. आणि ह्या साड्या मी आयऱ्यासाठी आणलेल्या माझ्याकडून. तर ही साडी आणली मी ना नवरीसाठी हळदीला. तर कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या कोमलला आणलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि याचा ब्लाऊज पीस आहे हिरव्या कलरचं. आणि ही साडी आणली आईला बघा. आणि हे तुम्हाला सांगायचं, तुम्ही असं तुम्ही सांगायला काय झालं, तर ही गोष्ट अशी झाली ती, कारण की ऋतू रडत होता, परी रडत होती. आणि ही साडी आणली आपल्या रोहिणीसाठी. तर ही कशी वाटते ते सुद्धा कमेंट करून सांगा मला. हे बघा हो, ते बावलं पाहायला, ते बावलं सुद्धा ऋतूसाठी आणलेले आहे. बरेच शेल संपले त्यातले. हां, तर ही साडी आणली होती आम्ही ना. तर याने काय केलं, 4-5 बॅग्या होत्या की तर 4च बॅग्या आणल्या आणि एक बॅग दुकानात बाळ दाखवते मी. तर आम्हाला एवढा प्रॉब्लेम झाला तुम्हाला काय सांगा. आम्ही घरी आल्यावर घंटावर आम्ही विचार केला की साड्याच्या ॲटच तर आली नसती. तर ह्या 4.5 साड्या दुकानात राहून गेल्या. तर कशी वाटली काय बा, तर माझी चॉईस कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. काल आम्हाला याला खूप उशीर झाला आणि आता आम्ही चाललो आहे आपल्या सोनू, रानू, सानू आणि रुद्रसाठी कपडे आणण्यासाठी. तर ते सुद्धा कपडे तुम्हाला दाखवणार आहे मी कसे आणले म्हणून. हो मग, तर चला मग आता. आणि काय काय खरेदी केली ते तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर आता साड्या तुम्ही बघा मला आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कशा साड्या वाटल्या तुम्हाला इथं. तर चला मग आता उशीर व्हायला, कारण की संध्याकाळचा टाईम आहे ना. आता भाऊ म्हणले लवकर जाऊन घेऊन येऊ, कारण की भाऊच्या मागं खूप कामं आहे आणि सकाळपासून संध्याकाळ तुझं मग कामच असतं आणि लग्न घरी तसंच असतं. तर चला मग आता व्हिडिओ जास्त मोठा करणार नाही. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि नवीन कोणी असेल चॅनल की सबस्क्राईब करून घ्या, फेसबुकवर पासून फॉलो करा. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र.